अगदी मालिका जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून कधीतरी डॉक्टर अश्विन सुभेदार यांचं लग्न होईल हे असं ऐकत आलोय. मी इतके 2.5 वर्ष झाले याच्यासोबत राहतोय, पण स्टील मी अजून कन्फ्यूज आहे की याला कशी मुलगी असली पाहिजे याची लाईफ पार्टनर म्हणून. मी फार कन्फ्यूज आहे अजूनही. दरवेळी याची काहीतरी नवीन नवीन रूपं असतात. म्हणजे जुईसाठी पण मला बायोडेटा वगैरे आलेत बऱ्याचदा की तुम्ही त्यांना हा मेसेज प्लीज फॉरवर्ड करा. याला असं वाटतं सायलीसोबत व्हावं आणि मला असं वाटतंय सध्याच्या घडीला प्रियासोबत. मी तर गमतीत म्हटलं की लावून टाका लग्न, काय मजा येईल नाही का. तशी त्यांचे सीन्स किती छान होतात, किती छान बॉन्डिंग आहे त्यांचं. मी म्हटलं लग्न लावून टाका की काय हरकत आहे. काय म्हणता तुम्ही पण सांगा कमेंट्समध्ये, तुम्हाला वाटतं का की याचं कुसुम बरोबर लग्न व्हावं का मालिकेत. हॅलो हाय, मी चैतन्य म्हणजे तुमचा आवडता आणि लाडका ठरलं तर मग मधला चैतन्य. आणि नमस्कार, मी प्रतीक सुरेश म्हणजे तुमच्या आवडत्या मालिकेतील ठरलं तर मग मधील डॉक्टर अश्विन सुभेदार. येस. सो आज आम्ही आलोय इथे आमच्या ठरलं तर मगच्या सेटवर तुम्हाला हे दाखवण्यासाठी की आमच्या इथे आता तुमच्यासाठी नवीन ट्विस्ट आलेला आहे. आणि हा ट्विस्ट म्हणजे अर्जुन आणि प्रियाचं लग्न होत आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला अनुभव असेलच की आम्ही ठरलं तर मग मध्ये नेहमी काहीतरी नवीन नवीन ट्विस्ट घेऊन येतो. तसाच हा काहीतरी छान एक ट्विस्ट असणार आहे. त्या ट्विस्ट नंतर पण अजून एक छान ट्विस्ट असणार आहे. तर तुम्ही मालिका आता म्हणजे लक्ष देऊन बघत राहा आणि एकही भाग चुकवू नका, नाहीतर खूप सारे ट्विस्ट मिस होतील तुमच्याकडनं. नक्कीच. तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी ठरवत असता म्हणून टॉपवरती असताच प्रत्येक वेळेला. सिरियलचंच नाव आहे ना ठरलं तर मग. सो आताही तुमचं ठरलंय प्रियाचं लग्न लावून द्यायचंय. सो प्रियासोबत अर्जुनचं लग्न लावून द्यावं का असं वाटतंय का तुम्हाला? याला असं वाटतं सायलीसोबत व्हावं आणि मला असं वाटतंय सध्याच्या घडीला प्रियासोबत व्हावं. पण तरी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात जे तेच होईल. आता ते कधी हे आम्ही आत्ताच नाही सांगणार तुम्हाला, कारण म्हणजे आता रिसेंट प्रोमो तर असे आउट झालेत की सायलीने ठरवलंय की मी लग्न करणार तर माझ्या नवऱ्याशीच. सो माझा हा पूर्ण प्रयत्न असेल तिला मदत करण्याचा, आणि मी आणि कुसुम मिळून आम्ही पूर्ण फुल प्रूफ प्लॅनिंग करू की प्रेक्षकांच्या मनात जे तेच घडेल. प्रेक्षक म्हणून मलाही असं वाटतं की अर्जुन आणि सायलीचंच लग्न व्हावं, पण कॅरेक्टर म्हणून असं वाटतं की प्रियाशी लग्न व्हावं. म्हणजे आता सायली वहिनींसाठी तू पाठी उभा राहायचं आता ते सगळं सोडूनच दिलेलं आहे. येईल हळूहळू, मी त्या पण ट्रॅकवर येईल हळूहळू. ऑन द वे आहे मी. बरं, सायली वहिनीला मदत करेनच मी भविष्यात नक्कीच. बरं, मेहंदीचं आता सिक्वल शूट होतोय. सो काय सांगाल त्याबद्दल आणि कसं हे शूट होणार आहे, किंवा तुम्ही बिहाइंड कॅमेरा कसं एन्जॉय करणार? आम्ही बिहाइंड कॅमेरा तर खूप मजा मस्ती करतच असतो. म्हणजे आमचे ठरलं तर मगची पूर्ण टीम जी आहे ती इतकी गोड आणि छान टीम आहे की सगळे असे खूप मिळून मिसळून राहत असतो. आम्ही आता 2-2.5 वर्ष झाले सोबत आहोत आणि आम्ही धमाल मजा मस्ती इथे सेटवर करत असतो. ती तर आम्ही कॅरी करणारच आहोत, पण त्यासोबत तुम्हालाही मजा मस्ती बघायला मिळेल असंही आम्ही प्लॅनिंग करतोय थोडंसं. आणि मेहंदीचा सिक्वेन्स शूट होतोय. काही गोष्टी आहेत ज्या आत्ता मी इथे रिव्हील नाही करू शकत, पण तरीसुद्धा वेगवेगळ्या सिरियलमधलेही काही कॅरेक्टर्स कदाचित इथे येतील आणि तुम्हाला काहीतरी खूपच वेगळं आणि इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे या मेहंदी सिक्वेन्समध्ये सुद्धा. सो मेहंदीनंतर संगीत आणि बरेचसे असे छोटे छोटे इव्हेंट्स असणार आहेत जे तुम्हाला बघायला मिळतील मालिकेत, आणि मजा येईल तुम्हाला खूप. नक्कीच. प्रेक्षक आतुर तर आहेतच लग्न बघायचं आहे, पण ते कोणाचं लग्न बघायचं आहे ते त्यांनीच आता ठरवावं. सो प्रतीक, तुझं तर लग्न झालेलं आहे. सो चैतन्यासाठी जर तुला मुलगी शोधायला सांगितली तर हेच विचारायचं होतं. बास, आवडलाय मला हा प्रश्न. पण याच्यासाठी मुलगी शोधणं म्हणजे बापरे फार कठीण काम आहे. म्हणजे कापसाच्या गंजीतनं सुई शोधण्यासारखं आहे. याच्यासाठी मुलगी शोधणं, त्यामुळे ते काम मी करू शकेन असं मला वाटत नाही. आणि तो ते काम करण्यात फार म्हणजे मला असं वाटतं कॅपेबल आहे तो ते काम करण्यासाठी, त्यामुळे त्याला माझी गरज लागेल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा इंटरेस्टेड ॲप्लिकंट्सनी आपापले फॉर्म भरून पाठवावे. अरे बापरे, याची भली मोठी लिस्ट आहे. मी तर काय म्हटलं माहिती का, मी तर सरळ सांगितलं की तुम्ही एक काम करा आणि सरळ सरळ याचं कुसुम सोबत लग्न लावून द्या मालिकेमध्ये. केवढी भारी मजा येईल. किती छान ट्रायंगल बनेल तो बघा बरं. मी कुसुम ताई म्हणतो रे तिला. मी तर गमतीत म्हटलं की लावून टाका लग्न, काय मजा येईल नाही का. तशी त्यांचे सीन्स किती छान होतात, किती छान बॉन्डिंग आहे त्यांचं. मी म्हटलं लग्न लावून टाका की काय हरकत आहे. काय म्हणता तुम्ही पण सांगा कमेंट्समध्ये, तुम्हाला वाटतं का की याचं कुसुम बरोबर लग्न व्हावं का मालिकेत. तसं बरं लग्न झालंय. बरं, प्रत्येक वेळी आम्ही अमित आणि जुईचा इंटरव्ह्यू करत असतो तेव्हा अमितला बायोडेटा पूर्ण येतात जुईसाठी लग्नासाठी. आता याच्या वेळेला तुझ्या जीमेलमध्ये जागा आहे?
आहे, भरपूर जागा आहे. आणि मग जुईसाठी पण मला बायोडेटा वगैरे आलेत बऱ्याचदा की तुम्ही त्यांना हा मेसेज प्लीज फॉरवर्ड करा, असा असा माझा बायोडेटा आहे. आणि ते बघून आम्ही एवढा हसतो बऱ्याचदा. पण ठीक आहे, मजा येते, ती पण एक मजा आहे. पण म्हणजे चैतन्यासाठी आले तर मी नक्कीच विचार करेन. दरवेळेस ना अमित माझा आणि जुईचा असं एक हे करत असतो की यांना कशी मुलगी मिळायला पाहिजे, तर आज तू कर की मला कशी मुलगी मिळायला तुला पाहिजे. कशी, बापरे हा खरंच कठीण आहे यार. म्हणजे मी इतके 2.5 वर्ष झाले याच्यासोबत राहतोय, पण स्टील मी अजून कन्फ्यूज आहे की याला कशी मुलगी असली पाहिजे याची लाईफ पार्टनर म्हणून. मी फार कन्फ्यूज आहे अजूनही. दरवेळी याचे काहीतरी नवीन नवीन रूपं असतात. म्हणजे रूपं म्हणजे तशी वाईट नाही, पण त्याचे चॉईसेस इतक्या कंटिन्युअसली बदलत असतात की माणूस कन्फ्यूजच राहतो नेहमी की याला कशी मुलगी. चॉईसेस म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं स्पेसिफिक तरी. चॉईसेस म्हणजे व्यक्तीबद्दलच्या चॉईसेस, त्याच्या आवडी निवडी ह्या कदाचित थोड्या थोड्याशा बदलत असतात. त्यामुळे असं आपण सतत कन्फ्यूज असतो की याच्यासाठी आपण ही मुलगी म्हणजे ही बरोबर आहे की नाही आहे. आपण कन्फ्यूज झोनमध्येच असतो नेहमी. त्याच्यामुळे तो फार कठीण टास्क आहे. माझ्याच्याने तर नाही होणार. काय नाही, मला एक छान साधी गोड मुलगी जिचं माझ्यावर भरपूर प्रेम असेल अशी मुलगी हवी आहे. ती माझ्या आयुष्यात आली तर बघू, विचार करू लग्नाचा. अमित आणि प्रतीककडे बघून माझी हिंमत होत नाही. गमतीचा भाग वेगळा. पण आमच्या म्हणजे तू डायनिंग टेबलवर जेवायला बसल्यानंतर आमच्या टिफिनमध्ये छान छान भाज्या येतात ना, त्या लग्न झाल्यावरच येतात बरं. त्या लग्न झाल्यावरच. खरंय. छान जेवायचं असेल तर त्याच्यासाठी लग्न करणं फार मस्त आहे, मला तरी असं वाटतं. पण मग लग्नानंतरचं दुःख. हो तेच ना, ते कोणी सांगतच नाही. ते आपले फक्त छान हसरे चेहरे घेऊन सेटवर येतात. अरे मी एवढा हसताना दिसतो, तुला असं वाटत नाही का की मी किती छान आयुष्य जगत असेल लग्नानंतरचं? तुला असं वाटत नाही का? नाही. म्हणजे माझ्याकडे बघून तुला असं वाटत नाही का की लग्न करायला पाहिजे म्हणून? तुझ्याकडून बघून मला असं वाटतं की तू खूप चांगला ऍक्टर आहेस. तू किती व्यवस्थित दुःख लपवतोस तुझं. म्हणजे हा आपला आज इंटरव्ह्यू प्रतीकची बायको सुद्धा बघणार आहे म्हणून. बापरे, नाही. प्रतीक खूप सुखी चांगला मुलगा आहे. प्रतीक सगळं चांगलं चालू आहे. यावर तू बिलकुल विश्वास ठेवू नकोस. तुला माहिती आहे मी किती आनंदी आहे. प्रतीक, रिअल लाईफमध्ये तुझं लग्न झालेलं आहे, पण मालिकेमध्ये आता दादानंतर तुझंच लग्न आहे. तर काय विचार आहे, म्हणजे याच्यामध्ये तुझं लग्न लागून जाणार आहे का? यामध्ये लागेल का असं मला माहिती नाही, पण लग्नाविषयी बहुतेक नंतर चर्चा होणार आहे माझ्या लग्नाविषयी. कारण दादाचं झाल्यानंतर मी एकटाच उरणार आहे शेवटी, शेंडेफळ. त्यामुळे ते पण येणार आहे, ते पण तुम्ही बघत राहा. तो पण एक ट्विस्ट असणार आहे. तो एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. Yes. म्हणजे आम्ही अगदी मालिका जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून कधीतरी डॉक्टर अश्विन सुभेदार यांचं लग्न होईल हे असं ऐकत आलोय. तर आता या वर्षी 2025 मध्ये कदाचित त्यांचं लग्न होईल अशी आशा आहे. आशा आहे. उम्मीद पे दुनिया कायम. उम्मीद पे दुनिया कायम. So, त्याचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं पण मालिकेत होत नाहीये अजून. पण ठीक आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच चैतन्य तू अर्जुन सोबत होतास आणि त्याचं लग्न सायली बरोबर ती लावून दिला होता. आणि आता ट्विस्ट खूप घडतेत. सो आता काही असा ड्रामा, म्हणजे ॲज अ रिअल पर्सन तुला चैतन्य म्हणून तुला असं वाटतंय का, किंवा प्रतीक तुला असं वाटतंय का की असं काहीतरी ड्रामा करावा आणि या पद्धतीने त्या दोघांचं लग्न लावून द्यावं असं काही? आमच्या स्क्रीन प्लेमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात ना त्या इतक्या चॅलेंजिंग आहेत की आम्हाला ते करताना फारच वेगळीच मजा दरवेळेस येते. म्हणजे एक ॲक्टर म्हणून तुम्हाला इतक्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतात. तुम्ही फार ते एक वेगळा अनुभव घेत जाता, तर त्याच्यामुळे ती एक वेगळी मजा आहेच. आणि सगळ्यात सुरुवातीला मी त्या दोघांचं लग्न लावून दिलं होतं आणि आत्ताही माझा त्यांना दोघांना फुल सपोर्ट आहे. आता नक्की काय घडतंय हे तुम्ही नंतर बघा. सुरू झालेले आहेत, पण त्याचे प्रयत्न सफल होतात की नाही हे तुम्हाला आता एपिसोडमध्ये कळेल. तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचा स्क्रीन प्ले कसा असेल? माझा स्क्रीन प्ले तर कन्फर्म आहे की मला तर वहिनी म्हणून सायलीच आवडणार आहे. अर्थात व्ह्युअर म्हणून, मी कॅरेक्टर म्हणून म्हणत नाही आहे. कॅरेक्टर म्हणून मला तर असं वाटतं की आता प्रियाचंच लग्न व्हावं, म्हणजे तन्वीचंच व्हावं, जी आहे ती खोटी जाऊ दे, जे प्रियाचंच लग्न व्हावं. पण व्ह्युअर किंवा स्टोरीला असं या दुसऱ्या अँगलनी बघताना असं वाटतं की सायलीसोबतच लग्न व्हावं. अर्थात मला पण हेच वाटतं. नक्कीच बघूया प्रेक्षकांनाही काही वेगळंच वाटत असेल तर. सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता प्रेक्षकांना काय सांगाल, आणि तुम्हाला तरी वाटत नसेल तरी आज इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या प्रियाच्या लग्नाचं. ओके. सो माझा मित्र अर्जुन आणि माझा भाऊ अर्जुन दादा. सो आमच्या दोघांकडून तुम्हाला अर्जुन आणि तन्वी यांच्या लग्नाचं खूप मनापासून आमंत्रण. प्लीज या. येस. आणि एन्जॉय करा, मालिकेचे भाग एन्जॉय करा. आणि
या लग्नाचा पार्ट व्हा. कृपया आहेर आणा. चांगला महागडा आहे राणा. फॉर्मॅलिटी कशाला हा, करायची. मग काय? आहेर आणा प्लीज आणा. नक्की आणा. आणि अर्जुन आणि तन्वीचंच लग्न होईल. नीट आहे का, अर्जुन आणि तन्वीचंच लग्न होईल याची आम्ही पूर्ण खात्री देतो तुम्हाला. Yes. सो ठरलं तर मग बघत राहा आणि एन्जॉय करा. एन्जॉय करा.